हा आमदार अपात्रतेचा विषय लोकशाहीतला सर्वात मोठा विषय आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी जी उठावाने जी क्रांती केली होती, जे पक्ष असं समजत होते की एखाद्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी जर पक्षामध्ये काही बंड करायचा प्रयत्न केला तर त्याचं आयुष्य आपण खतम करू शकतो, त्याचा आपण जीव आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून त्याचा जीव घेऊ शकतो, त्याचा राजकीय कार्यकाळ समाप्त करू शकतो। ही त्या सगळ्या उठाव करणं म्हणजे अशा प्रकारची कारवाई करणाऱ्या पक्षाच्या सगळ्याच नेत्यांना ही फार मोठी चपराक या ठिकाणची आहे की गेल्या 40-45 वर्षापासून ज्या माणसांनी आपला परिवार सोडून हा एक मोठं काम राज्यामध्ये उभं केलं, राज्याचे मुख्यमंत्री ते झाले आणि त्यांना पक्षातून काढणं, त्यांना जीवानिशी मारणं, हे जे काही घाणेरडं षडयंत्र ज्या उभाटाच्या लोकांनी मागच्या काळात केले होते, आज या ठिकाणी नियमाने त्यांना प्रचंड मोठी चपराक बसलेली आहे। अतिशय खालच्या पातळीवरचे आरोप त्यांनी आमच्या सगळ्या आमदारांवर केले, शिंदे साहेबांवर केले, अतिशय आपण बोलू शकत नाही असे आरोप त्यांनी या ठिकाणी केले। पण आज सगळ्या आरोपांना कायदेशीर उत्तर या ठिकाणी मिळालं आहे आणि महाराष्ट्रामध्ये हा खूप मोठा विजय आमचा झालेला आहे। याचा सकारात्मक परिणाम राज्यातल्या राजकारणावर होईल। पुढच्या काळामध्ये अशा प्रकारे पक्षातल्या लोकांना संपवण्याचा घाट कोणी घालणार नाही अशी मोठी चपराक या निर्णयाने मिळालेली आहे। तुमच्यावर वेळोवेळी गद्दार हा शिक्का लावण्यात आला, तुम्हाला हिणवण्यात आलं, काय म्हणा? आता हे सगळे हिनवाचे प्रकार, गद्दाराचे प्रकार आता हे सगळे कायद्याने ठेचून काढलेले। आता पक्षामध्ये आमचे तर काही अपात्र झाले नाही, पण त्याच्यात 14 लोकांचं काय होईल आता हे सांगण्याची आवश्यकता नाही, कारण त्याचा प्रतोद बेकायदेशीर आहे, त्यांचा व्हीप बेकायदेशीर आहे, त्यांच्या आमदारांनी केलेला गट बेकायदेशीर आहे। म्हणून आता त्यांच्या 14 आमदारांना 100% घरी बसावं लागणार आहे, हे मात्र 100% खरं आहे। आणि म्हणून ज्यांनी हा घाट रचला, आज सगळं उलट त्यांचा हा पासा पडलेला आहे। आता ते एकच बोलतील, जसा त्यांनी मागे निवडणूक आयोगावर आरोप केला, सुप्रीम कोर्ट आरोप केला, तसा आता यांच्यावर ते आरोप करतील की यांचे सगळा निर्णय, परंतु सत्य शिकवायला ते आज तयार नाही। शेवटी संविधान आहे, संविधानाच्या चाकोरीत जे काही आयुध अध्यक्षांना आहेत त्या आयुधांच्या आधारे हा निकाल राज्यामध्ये झालेला आहे आणि तो 100% हे उभाटाचे लोक मान्य करणार नाही, परंतु ते कायद्याने सगळ्या लोकांना मान्य केलं पाहिजे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।